लाजा वाटला पाहिजे रे या लोकांना. हा अरे नसेल जीव लावता येत तर नका ना पाळू कुत्री. हे असं फरफटत कोण घेऊन जातो कुत्र्यांना. कमेंटच करतो #shame on you #I love animal post. यार आल्या आल्या मूड खराब. तुम्हाला सांगतो मकरंद दादा, हल्ली ना या लोकांना प्राण्यांविषयी प्रेमच उरलं नाहीये हो. अजिबात प्रेम उरलं नाहीये. मला प्रचंड प्रेम आहे. म्हणजे लहानपणापासून मला प्राणी प्रचंड आवडतात. आणि इतके की मी मध्यंतरी एका दत्तक पालक योजनेत एक प्राणी दत्तक सुद्धा घेतलाय. नाही म्हणजे त्याला दुसरंही कारण होतं. ती योजना म्हणजे ते प्रपोजल जी बाई घेऊन आली होती ती फार सुंदर होती आणि मला ती फार आवडली. नंतर मी तिचा नंबर घेतला, तिला मेसेज सुद्धा केले, पण तिचा रिप्लाय काही आला नाही. कदाचित तिने ब्लॉक केलं असावं मला. कदाचित ही शंका आहे फक्त. आणि एवढं होऊन सुद्धा मी ते दत्तक घेतलेल्या प्राण्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. म्हणजे दर महिन्याला मी त्या प्राण्याचा सगळा खर्च प्राणी संग्रहालयाला नियमित पाठवतो. आणि तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की जो प्राणी मी दत्तक घेतलाय तो साधा सुद्धा. सॉरी हा, मला जरा दार उघडावं लागेल. येस. अरे नाही नाही, आमच्याकडे कोणी लहान बाळ नाहीये. सॉरी. नाही नाही, मी वॅक्सिनेशन द्यायला नाही आलीये. मग मी प्राणी संग्रहालयातून आलीये. काय सांगता? हो. वाटत नाही हो, माणूस वाटता तुम्ही. नाही मला वाटतं तुम्ही मला विसरलात बहुतेक. ती भेट. अहो तुम्ही मला ब्लॉक केलंय चांगलं लक्षात आहे माझ्या. और सुबह ब्लॉक करने वाला अगर शाम को घर आ जाए तो उसे मेहमान कहते. या ना तुम्ही, या आज बसा. या बसा. अहो तुम्हाला सांगतो आता तुमच्याविषयी सांगत होतो मी सगळ्यांना. काय म्हणताय? म्हणजे मी यांना सांगत होतो की तुमच्यासारखी सुंदर सोबत असल्यावर जंगलात प्राणी मजेतच राहत असतील नाही. अगं बाई, म्हणजे आल्या आल्याच फ्लर्ट करायला लागलेत. काही पुढे होऊच देत नाही. काय लगेच अनब्लॉक करताय मला? नाही नाही, मग तुमच्या नावाची मीटूची पोस्ट टाईप करते. मी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं ते मगाचं. माझं म्हणणं असं होतं की तुमच्यासारखी सुंदर येतच आहे, तुमच्यासारखी कार्यक्षम अधिकारी असल्यावर म्हणजे जंगलात प्राणी मजेतच राहत असतील असं. नाही ते मजेतच आहेत हो, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काय झालंय ना, ते आमचं प्राणी संग्रहालय जिथे होतं ना तिथे एक नवीन प्रकल्प येतोय. आणि त्या संदर्भात तिकडे केस चालू होती. आणि आम्ही ते हारलो. नाही पण काही टेन्शन नाहीये, आम्ही दुसरी जागा बघितलीये. हा, पण ती महिन्याभराने मिळणार आहे. ओके. हा, तर महिनाभरासाठी जागा नाहीये, तर दत्तक घेतलेल्या प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या पालकांकडे सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही. हो ना, ठरलंय. काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? कोणता प्राणी दत्तक घेतलाय मी? वाघ. पोपट असल्यासारखं काय सांगताय मग? वाघ घेतलाय मी. वाघ कळतंय का तुम्हाला? मला मान्य. आणि तोच सोडायला, हे शुभ काम करायला मी इथवर आले. माने, तो पिंजरा उघडून त्याला आत सोडा लवकर. हा हलकटपणा आहे माने, त्याला सोडू नका माने. तुम्ही शांत आले. आले. नको त्याला हात घेऊ. मी काय करू मम्मी? तो वाघ आहे. ए, बेरिंग आहे ना वाघाचं. बाबडू गा बाबडू माझा. वाघ आहे करा कुरा. अहो मी चाललाय, मला काय सांगताय? आणि तुम्ही उगाच पॅनिक होताय. बघा तुम्ही एकदम नीट बघून घ्या त्याला. नीट बघून घ्या त्याला. नाही नंतर मला काही कंप्लेंट करायच्या नाही. हा, ए बाबडू इकडे ये रे. इकडे ये बाबडू, इकडे ये. हा, नीट बघून घ्यायचं. आता दात दाग बघू. नाही ते तो दर एपिसोडला दाखवतच असतो. हे आहे. आता शेपूट दाखव बघू. किती गोड. हुशार आहे. आता पंजा दाखवायचा. हा फालतू विनोद करण्यासाठी आलाय स्किट मध्ये? नाही
आम्ही ट्रेन किती चांगलं केलंय बघा ना हे तुम्ही. ट्रेन केलंय तुम्ही? नाही मी सांगते तुम्हाला काय ना, कुठे कुठे जातोय हो माझ्या काही घरात? टेन्शन घेऊ नका हो तुम्ही नीट बघून घ्या. नंतर ना वाघ म्हणून बिबट्या दिला असं म्हणाल, असं चालणार नाही. अजिबात नीट बघून घ्या आणि ह्या ऑनलाईन फॉर्मवर तुमची साईन करा आणि हा वाघ तुमच्या ताब्यात घ्या. लवकर करा बरं. अहो तो वाघ म्हणजे राजू आहे का? ताब्यात घ्या सांगताय मला? नाही नाही, मी त्याला काही ताब्यात वगैरे घेणार नाही. तुम्ही त्याला घेऊन जा, मला नकोय तो. अहो असं मी सही वगैरे करणार नाहीये, मी अजिबात अहो, सही असं करणार काय करताय तुम्ही? काही काळजी करू नका. महिन्याभराचा अगं बाई, कसं स्वतःचं घर न्याहाळतोय बघा, किती छान. एक मिनिट, तो तिकडे असा कोपऱ्यात घुटमळतोय का? पण शू करतोय तो. नाही काय ना, ते शू करून बॉर्डर आखायची सवय असते ना त्यांना, नवीन आहे ना जागा ही, अच्छा म्हणून. अच्छा, म्हणजे शू करून बॉर्डर राखून काय करतो तो? आणि ती जागा आपली करतात ती. जागा आपली हो, करतात? प्राण्यांना सवय असते. मग 7-12 OC CC काही नाही? नाही. सुसू केलं की झालं? अरे हे बरं आहे, हा? हे मस्त आहे. म्हणजे मी इतकी वर्ष ही जागा घेण्यासाठी नको त्या लोकांसमोर हात पसरतो, बँकेचं लोन काढतो. हा 4 जागी मुतणार आणि जागा याची होणार. घ्या, आपण नाही का 4 जंगल तोडून त्यातली 4 झाडं तोडून कायमची जागा आपली करून घेतली. मग आणि महिन्याभरासाठी जागा आपली करतो, तर एवढं तुम्ही करताय. नाही. मग असं काय करताय तुम्ही? घ्या की त्याला महिनाभर ठेवून. काय घ्या ठेवून? तुम्हाला कळतंय का हो? तो वाघ आहे, त्याला जंगलात सोडायचं तर तुम्ही माझ्या घरी घेऊन आला. असं कसं? असं स्वतःचं घर असताना बेवारशासारखं जंगलात सोडायचं? नाही म्हणजे दत्तक घेतलेलं असतं तरी पालक आहात तुम्ही त्याचे. असं ह्या बाळाला एकटं सोडाल तुम्ही? अहो, मी पालक असलो तरी तो बाळ वाघ आहे हो. एक वेळ झेब्रा, माकड, अगदी ससा असताना तरी मी ठेवून घेतलं असतं. या घरात मीच राहतो कसा बसा, त्यात याला कुठून ठेवून घेऊन मी. आणि तुम्हाला सांगतो, झेब्रा असा बसला असेल ना, त्याला क्रॉस तरी करता येतो. या वाघाला कसं क्रॉस करायचं मी? मग आधीच सांगायचं ना की झेब्रा दत्तक घ्यायचा आहे, तेव्हा माझात वाघ कशाला घेतला? तेव्हा मला माहित होतं का तुम्ही याला घरी सोडायला येणार आहात म्हणून? आमचा नाईलाज झाला हो. अहो, पण ऐका ना, महिन्याभरासाठी ठेवलं तर काय प्रॉब्लेम आहे? मग ऐका ना, ठेवून घ्या त्याला. मी काय म्हणते, आता वाद नका घालू. एक तर मला जोशांकडे हरिण द्यायला पण जायचंय. चला मी आले. तिकडे तिकडे जोशी कोण? खालचा? हा, पहिल्या मजल्यावरचा चकणा जोशी. करेक्ट. त्यांनी हरिण दत्तक घेतलंय. हो हो. अहो, त्यांनी साधा कुत्रा पाळला ना तरी मी पाहिजे ते हरिण. हरिण नाही म्हणजे हा रंगमंच एकेकाला काय कॉन्फिडन्स देतो या. बस बस, हे अति आहे यार. हे limit आहे यार. कुत्सितपणे हसला माझ्यावर, कुत्सितपणे. हे हसले नाही अजून, हे हसले, हा हसला माझ्यावर. नाही नाही, माझ्यात आणि याच्यात काही संबंधच नाही. आमची जडणघडणच वेगळी झाली आहे. तू लांब रे, आमचं कधीच पटणार नाही हो. मला नको, मला राग यायचा. तुम्ही याला घेऊन जा, माझी चपराक बसेल याला. नाही नाही नाही, ऐका ना, महिन्याभराचा प्रश्न आहे की नाही, ठेवून घ्या ना त्याला. असं काय करताय तुम्ही? ठेवून घ्या ना प्लीज. नाही हो, त्यांनी माझी शिकार केली तर काय करायचं मी? कसं काय? कसं काय? तुम्ही त्याला कळूच द्यायचं नाही की तुम्ही शिकार आहात. असं कसं करणार? मी सांगू तुम्हाला. इकडे या, इकडे मी तुम्हाला सांगते. काय? कसं आहे ना, वाघ आहे ना, वाघ हा स्वतःपेक्षा उंचीने मोठ्या प्राण्यांची शिकार करायचं टाळतो. हा, हे बघा, मला सगळं कळतं. लगेच तुमचं झालं माझ्यापेक्षा. मी काय हिलचे सँडल घालून फिरायचं घरात? मान्य मला. प्रेम बाकी काय नाही. तर त्याच्यासमोर ना कधी बसत जाऊ नका. म्हणजे चुकून आणि बसलात चुकून तर त्याच्यासारखं बसायचं. त्याच्यासारखं म्हणजे वाघासारखं बसायचं. अच्छा, वाघ. हा, म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की दुसरा वाघच बसलाय. मग त्याने काय होईल? त्याने तर तुमच्यात अजिबात इंटरेस्ट दाखवणार नाही. हा, सांगता? खरंच भारी आहे. मग वेगळंच आहे काहीतरी. तुम्हाला ट्रायल घेऊन बघायची आहे का आत्ता लगेच? नाही, तो खाणार मला. नाही, तो नाही खाणार. तो चांगला आहे. एक ट्रायल घेऊन बघा, तुम्ही एकदम इम्प्रेस व्हाल. भाई, असं जर होणार असेल ना, मी एक वेळ विचार करेन याला ठेवून घ्यायचा. काय सांगताय? 100%. मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि एक ट्रायल होऊनच जाऊ देत. नक्की? बाबडू, तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर. नाही, त्याला बोलूच नका. तू तिकडे बघ रे. तुम्ही एकदम फील मध्ये. इथे कर. इथे चालेल. हा, तिकडे बघ. तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी आहे. हात बघा, हात बघा. फील घ्या. वाघ वाटला पाहिजे, वाघ.
येतोय feel. येतोय येतोय करेक्ट आहे. पोट बघा पोट. फुल मूव एकदम कडक. अहो अनब्लॉक करण्यापर्यंत ठीक होतं, तुम्ही जवळ नका येऊ प्लीज. मागे तुम्ही फसवता मला. तुम्ही बोललात इंटरेस्ट नाही दाखवणारा, जवळ जवळ इंटरेस्ट घेत होता माझ्या. मला सांगा, मी तुम्हाला वाघासारखं बसायला सांगितलं होतं, तुम्ही वाघिणीसारखं बसलात. तो इंटरेस्ट दाखवणार की नाही तुमच्यात? हे तुझं काही चुकलं नाहीये रे. बरोबर आहे चुकलं नाहीये. हे असं काय, एक नैतिकता हवी ना माणसात. हे असं कसं वाटतं ते? नाही मला मान्य आहे. बाई मला याला ठेवून घेता येणार नाही. तुम्ही प्लीज याला घेऊन जा. नाही नाही ऐका माझं एक मिनिट. आतापर्यंत आम्ही ह्याची जबाबदारी सांभाळली की नाही, मग आता तुमच्याकडे देतोय महिनाभरासाठी, तो तुमच्या जीवावर येतोय. असं कसं चालेल? या वाघाच्या पुढच्या शिक्षणाची, त्याच्या लग्नाची, त्याच्या पोरांच्या बारशाची, त्यांच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. खरं सांगताय? पण ही महिनाभराची जबाबदारी मला देऊ नका. हा? याला घेऊन जा. काय तुला काय फालतूगिरी आहे हे? असं काय करताय तुम्ही त्याला? काय करताय म्हणजे? मगाशी तुम्ही पोस्ट टाकलीत ना, काय आय लव्ह ॲनिमल म्हणून. हे बरं आहे हा. म्हणजे आधी पोस्ट टाकायच्या की आय लव्ह ॲनिमल, आणि इकडे जंगल तोडून तयार झालेल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करायचे. तिकडे एकीकडे म्हणायचं की सेव्ह द ॲनिमल, आणि दुसरीकडे लेदरच्या बॅग आणि जॅकेट्स विकत घ्यायच्या. एकीकडे पोस्ट शेअर करायचा गर्वाने, आणि दुसरीकडे आम्ही इथे कोर्टात लढा देत असताना एकदा फिरकले सुद्धा नाही तुम्ही. हे का तुमचं प्राणीप्रेम? नाही, खरंच प्रेम असेल ना तर उरलेले जंगल आणि प्राणी वाचवायला मदत करा, आणि बंद करा हा दुटप्पीपणा. तुमच्या या अशा वागण्यामुळे ही अशी वेळ आली आहे. आय एम सॉरी. नाही खरंच म्हणजे बरोबर आहे तुमचं. ते मोबाईलवर पोस्ट टाकण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जंगल आणि प्राणी वाचवले पाहिजेत. तेच मी सांगतेय. सॉरी. यू आर राईट. थँक्यू सो मच. यू आर राईट. तेच मी म्हणत होते, कधीपासून तुम्हाला तेच. सही नाही पण अंगठा मिळालेला आहे. कसला अंगठा? थँक्यू सो मच आपल्याला या दत्तक घेतलेल्या बाबडूला आपलंसं केल्याबद्दल. हो मग निमेश. काय? आता इथेच राहायचं बरं का? एकदम मस्त मजा. एक मिनिट. याचं नाव तुम्ही निमिष का ठेवलंय? का? काय हरकत आहे? तुम्ही नाही का स्वतःला म्हणून घेता? ए बघतोस का रागानं ओव्हरटेक केलं वाघानं, स्वतःलाच वाघ म्हणून घेता. तसंच हा निमिष. किती फालतू लॉजिक आहे हे. काही बोलता तुम्ही. मला नाहीओ ठेवून घेता येणार याला. आता ठेवून घ्यावंच लागेल. मी झाले प्रूफ. अहो नाहीओ ऐका ना, याला घेऊन जा ना. ओ माने इथे माझ्या बरोबर नाही खेळायचं येडो. आता बाबांबरोबर खेळायचं. कोणते बाबा? बाय बाय. येतोय. ओ माने, याला घेऊन जा.